नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता ज्या बाईने प्रियाला सांभाळलेलं असतं त्याच बाईने भर रस्त्यामध्ये भर बाजारामध्ये प्रियाची धुलाई केलेली असते। प्रियाला चपलीने मारलेलं असतं आणि जेव्हा इथे ती बाई प्रियाची धुलाई करत असते त्यावेळेला इथे आता अर्जुनने प्रियाची धुलाई होताना बघितलेलं असतं आणि तेव्हा काही शब्द त्याच्या कानावरती पडलेले असतात की प्रिया लहानपणी चोरी वगैरे करायची, हे आता त्या बाईने सगळ्यांसमोर सांगितलेलं असतं। आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे प्रिया लहानपणी चोरटी होती हे जेव्हा अर्जुनला कळतं तेव्हा त्याचा या गोष्टीवरती अजिबात विश्वास बसत नाही। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनच्या समोर प्रिया बाबतीचं अजून एक सत्य आलेलं असतं आणि जे इथे सायलीच्या आईवडिलांना शोधण्यामध्ये त्याची मदतच करणार असतं। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अश्विनने प्रियासाठी एक दागिना आणलेला असतो। तो दागिना असतो ते म्हणजे कानातले। त्याने छोटे छोटे कानातले इथे प्रियासाठी आणलेले असतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ते कानातले आता छोटे असल्यामुळे प्रियाला आवडत नाही आणि ते कानातले ती डस्टबिनमध्ये फेकून देते। तेव्हा प्रेक्षकांनो, आता डस्टबिनमध्ये फेकून दिल्यानंतर जेव्हा इथे अश्विनला डस्टबिनमध्ये ते कानातले दिसतात तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकते। तेव्हा त्याला प्रियाचा खरा चेहरा समोर येतो आणि अर्जुन सायली ज्या पद्धतीने त्याला बोललेले असतात की एक दिवस तुला प्रियाचा खरा चेहरा समजेल आणि तेव्हा तू आमच्याकडे परत येशील असं अर्जुन त्याला म्हणालेला असतो, तेव्हा अश्विनच्या समोर प्रियाचा खरा चेहरासुद्धा आलेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता अर्जुन आणि सायली दोघेजण एकत्र आलेत, ते म्हणजे सायलीचं गाठोडं शोधण्यासाठी। सायलीच्या आईवडिलांना आता शोधायचं म्हणजे शोधायचं आणि त्याच्यामध्ये सायलीसुद्धा अर्जुनला मदत करायला तयार झालेली असते आणि त्यामुळे इथे आता अर्जुनची ताकद अजूनच वाढलेली असते, कारण आतापर्यंत तो एकटा आणि त्याचबरोबर चैतन्य दोघेजण शोधत होते, पण त्या दोघांना इथे लहानपणीची माहिती सायलीबद्दल काही माहितीच नव्हती। मग आता इथे जर सायलीने त्यांची मदत केली तर ते लवकरात लवकर सायलीच्या आईवडिलांपर्यंत पोहोचू शकतात, हे अर्जुनला समजलेलं असतं आणि त्यामुळे इथे अर्जुन आणि सायली दोघेजण लगेचच इथे आता प्रियाला धमकावत आपल्या कामाला सुरुवात करतात। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायलीने अर्जुनला सांगितलेलं असतं की प्रियाकडून सत्य कसं वधवून घ्यायचं। तर इथे अर्जुनने प्रियाला धमकी दिलेली असते की तू सायलीचं गाठोडं कुठे लपून ठेवलेस ना, ते मला बरोबर माहिती आहे, सायलीचं गाठोडं माझ्या हाती लागलेलं आहे। तेव्हा प्रिया महिपतकडे जाऊन जीवाची बाजी लावत ते गाठोडं आता बाहेर घेऊन येते आणि ते गाठोडं तिने आता गाडीमध्ये टाकून निघालेली असते। तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो, अर्जुन सायली त्या ठिकाणी येतात आणि प्रियाकडून ते गाठोडे हिसकावून घेतात। तेव्हा अर्जुन म्हणत असतो की याच्यामध्ये तर फोटो वगैरे नाही आहे, कारण ते सगळं महिपतने बाजूला काढून ठेवलेलं असतं, त्याच्यामध्ये प्रियाचा फोटो नसतो, कारण महिपतने तो फोटो इथे पोलिसांना देण्यासाठी त्याचबरोबर इथे त्या बाईला दाखवण्यासाठी नेलेला असतो, त्यामुळे गाठोड्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रियाचा फोटो नसतो। तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनला सध्या तरी कळत नाही की नक्की हे गाठोडं सायलीचं आहे की कुणा दुसऱ्या व्यक्तीचं आहे। अर्जुन कन्फ्यूज झालेला असतो, कारण महिपतने त्याला कन्फ्यूज केलेलं असतं आणि प्रियाने सुद्धा। तर इथे प्रियाने सायलीचं गाठोडं हे आता तिचं गाठोडं म्हणून ठेवलेलं असतं, तेव्हा अर्जुन म्हणतो की हे तन्वीचं गाठोडं आहे, पण आता सायलीचं गाठोडं हे प्रियाचं गाठोडं तो समजणार आहे आणि पुन्हा तो कन्फ्यूज होणार आहे। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सायली म्हणत असते की हे गाठोडं तर आपण घेतलं, पण याच्यामध्ये तन्वीचा म्हणजे प्रियाचा फोटोच नाही आहे आणि जर हे गाठोडं माझं आहे तर माझा तरी फोटो ह्याच्यात कुठे आहे, कारण का प्रियाचे फोटो आता दाखवण्यासाठी नेलेले असतात। तेव्हा इथे महिपत आणि नागराज त्या बाईकडे गेलेले असतात, ज्या बाईने प्रियाला सांभाळलेलं असतं। तेव्हा त्या बाईच्या घरामध्ये चोरी केल्यामुळे त्या बाईला आता प्रियाला मारणं गरजेचं होतं। ती बाई प्रियाला मारते आणि घरातून बाहेर हकलून देते। त्यानंतरला ती बाई इथे प्रियाला आश्रमामध्ये सोडायला जाते, पण त्या बाईकडे प्रियाच्या आईवडिलांनीच तिला सोपवलेलं असतं, कारण त्यांच्या 5 मुली असतात, प्रिया 5वी असते, त्यांना ती जड झालेली असते आणि म्हणूनच तिचे आईवडील, खरे वडील तिचे टेलर आहेत आणि त्यांनी प्रियाला त्या बाईकडे सोपवलेलं असतं
आणि तेव्हापासूनच प्रिया इथे चोऱ्यामाऱ्या करायला शिकलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ती बाई म्हणलेली असते की ही मुलगी जर मला कुठेही भेटली ना तरी उलटी टांगून हिला चांगले फटके देणार आहे मी, कारण हिने माझ्या घरामध्ये सुद्धा चोरी केली. तेव्हा महिपत म्हणतो मग ही मुलगी कोण आहे तुम्हाला माहिती आहे का आता? आणि महिपतने आता प्रियाचा आत्ताचा मोठा झालेला फोटो तिला दाखवलेला असतो आणि म्हणते की बघ ही मुलगी चोऱ्या माऱ्या करत आता बघ कुठे पोचले. अगं ती सुभेदारांची सून आहे, सुभेदारांची सून, डॉक्टर आहे तिचा नवरा, कळतंय का तुला? तेव्हा आता जेवढे तुझे पैसे असतील ना तिच्याकडून वसूल करून घे. अशी दिसते ती मुलगी आता प्रिया, तू म्हणतेस ना बबली, ती हीच मुलगी आहे. आणि तो फोटो आता त्या बाईला दाखवलेला असतो महिपतने आणि तिच्या खऱ्या आईवडिलांची माहितीसुद्धा मिळालेली असते. म्हणजे मंदिराच्या मागच्या बाजूला तिचे वडील टेररिंग काम करतात हे सुद्धा आता सांगण्यात आलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता प्रियाचे खरे आई वडील आणि सांभाळणारी बाई सगळेजणच आता महिपत आणि नागराज यांना मिळालेले असतात. त्यानंतर इथे प्रियाची आता चांगली बोलती बंद होणार असते. पण इथे अर्जुन आता चुकीच्या माणसांना घरी घेऊन सायलीचे आई वडील म्हणून येणार असतो. पण त्याच्या आधी एक महत्त्वाची घटना घडते. ती म्हणजे प्रेक्षकांनो इथे अश्विन प्रियाला म्हणालेला असतो की मी तुझ्यासाठी दागिना घेऊन येणार आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अश्विनने प्रियासाठी हार सिलेक्ट केलेला असतो. पण तो हार आहे ना त्याचं डिझाईन थोडंसं बाकी असतं, त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता असते. तेव्हा इथे तो सोनार असतो, तो म्हणतो की ठीक आहे तुम्ही ॲड्रेस द्या, हा डिझाईन केलेला हार आम्ही एकदम परफेक्ट करू आणि तुम्हाला उद्या त्या पत्त्यावरती आम्ही पाठवून देऊ. तेव्हा इथे अश्विन म्हणतो की ठीक आहे तुम्ही एक काम करा, हा हार जेव्हा माझ्याकडे येईल ना तेव्हाच मी याचं पेमेंट करेन, पण तुम्ही ह्याची डिलिव्हरी आमच्याकडे द्या. अर्ध पेमेंट मी आता करतो आहे, अर्ध मी नंतर करेन. पण आता आलो आहे तर मी खाली हात जाणार नाही आहे, कारण आज काहीतरी दागिना देणं महत्त्वाचं आहे. तेव्हा इथे अश्विन एक काम करतो, छोटेसे कानातले प्रियाला घेतो जेणेकरून ती खुश होईल म्हणून. तेव्हा इथे आता कानातले घेतलेले असतात. प्रिया घरी आलेली असते, वैतागलेली असते, कारण अर्जुन सायली गाठोडं घेऊन जातात. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता प्रियाला अश्विन म्हणतो की हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले. प्रियाला वाटतं की आता मोठा हार वगैरे आणला असेल, ती म्हणते बघू बघू. तेव्हा इथे अश्विन तिला ते कानातले देतो. प्रिया म्हणते अश्विन हे काय, तू तर म्हणाला होतास की माझ्यासाठी नेकलेस आणशील म्हणून. तेव्हा अश्विन म्हणतो हो मी तुझ्यासाठी नेकलेसच आणणार होतो, पण काय झालं माहिती आहे काय, तो मला आता आणता आला नाही, पण खाली हात कसं येणार ना, म्हणून तुझ्यासाठी मी हे कानातले आणलेत, तुला आवडले का? प्रिया आता मुद्दामून त्याच्यासमोर म्हणते की हो मला आवडलेत, पण तिला ते आवडलेले नसतात, कारण ते छोटे असतात ना, ते तिला डेली यूजसाठी आणलेले असतात. पण इथे प्रियाला ते काही आवडत नाही. आणि अश्विन फ्रेश व्हायला जेव्हा जातो तेव्हा प्रिया ते कानातले घेते आणि डस्टबिनच्या दिशेने फेकून देते. तेव्हा त्याच्यातलं एक कानातला डस्टबिनच्या बाहेर पडतो आणि बाकीचं सगळं डस्टबिनमध्ये पडतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रिया रागातामाने बाहेर गेलेली असते आणि तेवढ्यातच इथे अश्विन येतो आणि आता फ्रेश होऊन आल्यानंतर तो आरशासमोर उभा असतो. तेव्हा तिथे जे कानातले फेकलेले असतात डस्टबिनच्या तिथे, ते एक कानातलं जे बाहेर उडालेलं असतं त्याच्यावरती अश्विनचा पाय पडतो आणि तो बघतो तर काय, तिथे ते कानातलं प्रियाने अक्षरशः फेकून दिलेलं असतं. डस्टबिनमध्ये बघतो तर बाकीचं एक कानातलं आणि त्याचा बॉक्स असतो. तेव्हा अश्विन म्हणतो की मी इथे प्रियाला छोटे कानातले आणले म्हणून तिला आवडले नाही का, म्हणूनच तिने फेकून दिले असतील. तेव्हा अश्विनला खूप वाईट वाटतं. तो ते कानातले बाहेर काढतो आणि व्यवस्थित करून ठेवतो. त्यानंतर इथे आता सोनाराच्या दुकानातून डिलिव्हरी आलेली असते. तेव्हा इथे आता प्रिया मधुकर म्हणजे इथे तन्वी किल्लेदार असं नाव घेतलं जातं. तन्वी किल्लेदार. तेव्हा प्रिया म्हणते हो मीच. तेव्हा इथे तुमची ऑर्डर पूर्ण होऊन आलेली आहे. इथे अश्विन सुभेदार यांनी तुमच्यासाठी नेकलेस सिलेक्ट केला होता, पण त्याच्यामध्ये थोडंसं काम बाकी होतं म्हणून आम्ही नंतर डिलिव्हर करू असं सांगितलं होतं. तर तुमच्यासाठी तुमच्या मिस्टरांनी हा नेकलेस खरेदी केला आहे, त्यांनी पेमेंट वगैरे केले, तुम्ही फक्त डिलिव्हरी घ्या असं सांगितलं जातं. तेव्हा प्रियाला आनंद होतो. एवढा महागडा नेकलेस, त्याच्यासाठी कानातले, मॅचिंग कानातले, त्याला इथे वेली वगैरे सगळं काही अश्विनने तिच्यासाठी घेतलेलं असतं. तेव्हा इथे अश्विन म्हणतो की आता काय करशील, हे सुद्धा फेकून देशील का तन्वी? तेव्हा इथे प्रिया म्हणते म्हणजे तू काय बोलतोयस अश्विन, मला कळत नाही आहे. तेव्हा अश्विन म्हणतो का,
हे कानातले तुला छोटे वाटले तर तू डस्टबिनमध्ये टाकून दिलेस आणि आता नेकलेस मोठा आला आहे तर तुला आनंद झाला आहे का? म्हणजे तुझ्यासाठी जर दागिने इतकेच महत्त्वाचे नाही आहेत असं तू म्हणाली होतीस तर मग छोटे कानातले बघून ते फेकून का दिलेस? काय खरं काय खोटं पूर्ण माझ्याकडून ऐकून न घेता अशी वागलीस तू? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाचे डोळे अश्विनने बरोबर उघडलेले असतात. अश्विनला प्रियाचं हे वागणं अजिबात आवडलेलं नसतं आणि त्यानंतरला अश्विन समजून जातो की प्रिया ही काहीतरी विचित्रच आहे, अलग आहे आणि त्याला तिचा हा स्वभाव अजिबात आवडलेला नसतो. त्यानंतर तो तयार होऊन आता निघून जातो सरळ हॉस्पिटलला आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता प्रियासुद्धा गेलेली असते कामानिमित्त बाहेर. तेव्हा मार्केटमध्ये आता ज्या बाईने तिला सांभाळलेलं असतं, जिच्या घरामध्ये प्रियाने चोरी केलेली असते, बरोबर मार्केटमध्ये त्या दोघींची आता पुन्हा भेट होते. तेव्हा इथे त्या बाईचा प्रियाला धक्का लागतो. तेव्हा प्रिया त्या बाईला बोल बोल बोलते, तिचा अपमान करते आणि तेव्हा ती बाई आता प्रियाला ओळखते. कारण महिपतने नागराजने प्रियाचा आत्ताचा फोटो दाखवलेला असतो, बबलीचा लहानपणीचा फोटो आणि आत्ताचा फोटो. तेव्हा इथे ती बाई म्हणते, काय गं हे बबली? बबली म्हणाल्यानंतर प्रिया घाबरते आणि ती म्हणते, कोण कोण तुम्ही आणि मला का बबली म्हणताय? मी बबली नाही आहे. तेव्हा इथे ती बाई म्हणते, तू बबली नाही आहेस का? अगं तूच बबली आहेस. अगं माझ्या घरामध्ये राहायचीस आणि माझ्याच घरामध्ये चोरी केलीस. इथे लोकांना लुबाडायचीस, चोऱ्या माऱ्या करायचीस. मला काही माहिती नाही का? अगं तुलाच तर मी लहानाचं मोठं केलं आहे ना. तुझ्या आईवडिलांना नकोशी झाली होतीस ना तू, तेव्हा माझ्या इथे राहत होतीस. माझ्याच घरामध्ये चोरी करून पळून गेलीस ना. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रिया म्हणते, ओ काय बोलताय तुम्ही? मी असं काही केलेलं नाही आहे आणि तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? तन्वी किल्लेदार आहे मी, तन्वी किल्लेदार. तेव्हा ती बाई म्हणते, हो कधीपासून तू तन्वी किल्लेदार आहेस? तू तर आश्रमामध्ये राहत होतीस ना. तुला माहिती आहे का आश्रमामध्ये तुला सोडणारी कोण होती? अगं मीच होते, माहिती नाही आहे तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ती बाई म्हणते, जास्त शहाणपणा करू नकोस आणि आतासुद्धा रस्त्याने चालताना पण धक्के मारून चालतेस का? इतका माज झाला आहे तुला? अगं तुझ्यावरती आहे ना चोरीच्या किती कंप्लेंट आहेत, त्या जाऊन बघ जरा पोलीस स्टेशनमध्ये. मी स्वतःसुद्धा कंप्लेंट केलेली आहे. आणि कुठे गायब झाली होतीस गं? शिक्षेला जाता जाता गायब झाली होतीस ना, पळून गेली होतीस ना. पण आता तू शिक्षा भोगू शकतेस. चल माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला, तुला मी अटक करायला सांगते. तेव्हा प्रिया म्हणते, ओ सोडा मला, सोडा. आणि ती तिला मूर्ख वगैरे बोलायला लागते. तेव्हा ती बाई आता भर रस्त्यात, भर बाजारामध्ये, मार्केटमध्ये इथे ती बाई आता प्रियाची धुलाई करत असते. तिला चांगला चपलेने चोप देत असते. ती म्हणत असते, अगं तू बबली ना, बबली आहेस तू आणि आत्ताचं तुझं नाव काय? प्रिया मधुकर. आणि आता लग्न झाले तर तन्वी किल्लेदार, तन्वी सुभेदार, हो ना? काय चाललंय काय तुझं? तू कितीही नावं बदल गं, कितीही लपण्याचा प्रयत्न कर, पण तू बबली आहेस, बबली. तुला माहिती आहे का तुझ्या आईवडिलांना जड झाली होतीस तू. 5 बहिणी तुम्ही 5, तू शेवट नंबर. ती आमच्या घरामध्ये दिली होती सांभाळायला तुझ्याच आईवडिलांनी आणि मग मी तुला सांभाळत होते, पण तू चोऱ्या माऱ्या करायला लागलीस आणि नंतर माझ्याच घरामध्ये चोरी केलीस तू. तेव्हा चांगली मारली होती तुला 2 दिवस आणि पळून गेलीस ना, बरोबर ना? आणि आता अशी अशी नावं बदलली आहेस आणि काय गं खूपच जास्त कैदाशीन झाली आहेस असं कळलं. तुझ्याबद्दल खूप माहिती मिळाली आहे मला, कळलं ना? आणि काही लोक आहेत जे तुझ्या खऱ्या आईवडिलांना सुद्धा भेटायला जाणार आहेत. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, मार्केटमध्ये जेव्हा ती बाई आता प्रियाची धुलाई करत तिच्याशी बोलत असते ना, तेव्हा त्यांचं सगळं बोलणं अर्जुनने ऐकलेलं असतं. तेव्हा अर्जुनला कळतं, अच्छा म्हणजे ही जी बाई आहे ती इथे प्रियाला ओळखते, तर म्हणजे ही बबली आहे. बबली आहे. नंतर ती आश्रमामध्ये गेली, आश्रमामध्ये तिचं नाव बदललं प्रिया मधुकर. त्यानंतर ही प्रिया आली महिपतच्या मदतीने इथे सिनियरकडे. तिथे आल्यानंतर ती झाली तन्वी किल्लेदार. तन्वी किल्लेदारानंतर ती झाली तन्वी सुभेदार. आणि आता तिचं सत्य खरं बाहेर आलंय. चोऱ्या माऱ्या करणारी प्रिया तीच आहे बबली आणि ही बाई आहे जिने तिला सांभाळलं. प्रियाबद्दल बरीचशी माहिती मिळाली. याचा अर्थ ही खरी तन्वी नाहीच आहे, ही खरी तन्वी असू शकत नाही. प्रिया खोटं बोलते म्हणूनच तिने कदाचित सायलीचं गाठोडं गायब केलं असेल असं आता इथे अर्जुनला समजलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्जुनच्या हाती प्रियाच्या विरोधामध्ये अजून एक महत्त्वाचा पुरावा लागलेला असतो
आणि ते म्हणजे की प्रिया ही एक फ्रॉड मुलगी आहे, चोरी करणारी मुलगी आहे, खोटं बोलणारी आहे, घरातल्या घरात चोऱ्यामाऱ्या करते, हे आता अर्जुनच्या समोर आलेलं असतं. आणि म्हणूनच इथे प्रेक्षकांनो अर्जुन आता अजून नव्याने इथे सायलीच्या आईवडिलांना शोधण्याचा प्रयत्न सुरू करतो. अर्जुनच्या लक्षात येतं की आपल्याला जी दिशा दाखवण्यात आलेली आहे ती दिशाच मुळात चुकी आहे. म्हणजे जी गाठोडी सापडलेली आहेत ना, त्यांचा पुन्हा एकदा विचार करायला हवा, असं इकडे आता अर्जुनला कळलेलं असतं. नक्की प्रिया कोण आहे याच्यामध्ये तो कन्फ्यूज झालेला असतो. पण सायलीचा या सगळ्याशी नक्कीच काहीतरी संबंध आहे. सायली ही वेगळीच कुणीतरी आहे हे आता अर्जुनला समजतं.